तर पहा मुलांना, आपला जो पुढचा घटक आहे तो आपण अभ्यासणार आहोत संयोग संच आणि छेद संच यांच्यातील जो घटकांची संख्या आहे ते आपण काय करणार आहोत तर अभ्यासणार आहोत। तर पहा मुलांना, इथे संयोग संच आणि छेद संच यांच्यातील घटकांची जी संख्या आहे ते आपण घेतलेले आहे। तर वरील संच ए आणि संच बी आपण विचारात जर घेतली तर एन ए अधिक एन बी बरोबर किती होणार आहे, 5 अधिक 6 बरोबर किती तर 11 हे आहे समीकरण 1। त्यानंतर ए विश्वसंच बी बरोबर काय आहे तर 3 6 9 12 15 18 24 30 आणि 36। मग इथे ए विश्वसंच बी ह्या संख्या आपण घेतलेल्या आहे, म्हणून कंसामध्ये एन ए विश्वसंच बी बरोबर 9 हे काय आहे तर दुसरं आपण समीकरण मांडून घेतलेलं आहे। मग ए विश्वसंच बी आपल्याला काढायचं आहे, म्हणजे संच ए आणि संच बी मधील सामायिक जे घटक आहे ते आपण थोडक्यात पाहणार आहोत। तर बघा, ए विश्वसंच बी मधील सामायिक जे घटक आहे ते आहे 6 आणि 12। मग एन ए कंसामध्ये ए विश्वसंच बी बरोबर दुसऱ्यावरून आपण हे घेतलेलं आहे, म्हणून आपल्याला ए आणि बी मोजताना ए बी चे काय आहे तर घटक दोनदा आपण मोजलेले आहेत, म्हणून आपण इथे ते घेतलेले आहेत। तर हे आहे समीकरण 3। मग एन ए अधिक एन कंसात बी वजा एन ए बी आणि 5 अधिक 6 वजा किती 2 बरोबर 9, तसेच एन ए विश्वसंच बी बरोबर किती आलेलं आहे तर 9 हे आलेलं आहे। मग हे झालेलं आहे आपलं समीकरण जे आहे ते समीकरणावरून आपण घेतलेलं आहे की 1 आणि 2 आणि 2 वरून असे आपल्याला आढळून येते की एन कंसामध्ये ए विश्वसंच बी एन कंसामध्ये ए अधिक एन कंसामध्ये बी वजा आपण काय केलेलं आहे तर एन कंसामध्ये ए विश्वसंच बी जे आहे ते आपण वजा केलेलं आहे। मग बघा, ते आपण वजा करून जे घेतलेलं आहे तसेच इथे आपल्याला काय लक्षात ठेवायचं आहे तर इथे आपल्याला हे लक्षात ठेवायचं आहे की एन कंसामध्ये ए विश्वसंच बी बरोबर एन कंसामध्ये ए अधिक एन कंसामध्ये बी वजा काय केलेलं आहे आपण एन कंसामध्ये ए विश्वसंच बी, म्हणजेच एन ए अधिक एन बी बरोबर काय आलेलं आहे तर एन कंसामध्ये ए विश्वसंच बी अधिक एन कंसामध्ये ए विश्वसंच बी हा जो नाही आहे। मग आता हे जे नियम आहे ते आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहेत। तर इथे आपण पाहू शकतो मुलांना, तर पहा मुलांना, आपल्याला कुठले घटक लक्षात ठेवायचे आहे तर इथे एन कंसामध्ये ए विश्वसंच बी बरोबर एन कंसामध्ये ए अधिक एन कंसामध्ये बी बरोबर एन ए छेद बी, म्हणजेच एन कंसामध्ये ए अधिक एन कंसामध्ये बी बरोबर एन कंसामध्ये ए जो विश्वसंच आहे तो बी अधिक एन कंसामध्ये ए छेद बी हे जे घटक आहेत ते आपल्याला लक्षात ठेवायचे आहेत। आता पुढील जो अभ्यास आहे तो देखील इथे आपण करून घेणार आहोत। आपल्याला काही घटक जाणून घ्यायचे आहेत, संचावर आधारित शाब्दिक उदाहरणे जे आहेत ते आता इथे आपण घेणार आहोत। बघा, संचावर आधारित शाब्दिक उदाहरणे ते देखील आपण काय करणार आहोत इथे थोडक्यामध्ये समजावून घेणार आहोत। तर पहा, इथे आपल्याला काय करायचं आहे तर शाब्दिक उदाहरणे जे आहे ते थोडक्यामध्ये आपण इथे पाहणार आहोत। बघा, एका वर्गात 70 विद्यार्थी आहेत, त्यापैकी 45 विद्यार्थ्यांना क्रिकेट हा खेळ आवडतो। किती विद्यार्थ्यांना तर 45, टोटल किती आहेत 70 आहेत। मग 52 विद्यार्थ्यांना खो खो हा खेळ आवडतो, असं एकही विद्यार्थी नाही की ज्याला यापैकी एकही खेळ आवडत नाही, म्हणजे प्रत्येकाला काही ना काही खेळ जो आहे तो आवडत असतो। तर क्रिकेट खो खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या काढा, फक्त क्रिकेट आवडणारी मुले किती। आता आपल्याला इथे खो खो आणि क्रिकेट खेळणारी जी मुलं आहेत ते समप्रमाणात दिलेले आहे, मिक्स दिलेले आहे। तर इथे क्रिकेट आवडणारी जी मुले आहेत ती आपल्याला इथे काढून घ्यायची आहे, म्हणून बघा याची उकल आपण इथे करून घेतलेले आहे की हे उदाहरण आपण 2 रीतीने सोडवू। पहिली रीत आपण घेतलेली आहे, वर्गातील एकूण विद्यार्थी आपल्याला माहिती आहे 70 आहे। मग क्रिकेट आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो संच आहे तो आपण काय मानलेला आहे तर ए हा मानू आणि खो खो आवडणारा जो संच आहे तो आपण बी हा मानू। मग प्रत्येक विद्यार्थ्याला क्रिकेट व खो खो पैकी एक तरी खेळ आवडतो।
हे आपल्याला माहीत आहे. मग क्रिकेट किंवा खो खो आवडणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या म्हणजेच बघा n कंसामध्ये a विश्वसंच b आहे असं आपण इथे समजू. आणि त्यानंतर n कंसामध्ये a विश्वसंच b बरोबर किती येणार आहे तर 70 आलेले आहेत. मग क्रिकेट आणि खो खो हे दोन्ही खेळ आवडणाऱ्या मुलांची संख्या n कंसामध्ये a विश्वछेद b बरोबर इथे हे आपण घेतलेलं आहे n कंसामध्ये a विश्वछेद b बरोबर n a बरोबर किती आहे आवडणारे जे आहेत ते आहे 45 आणि n b बरोबर किती आहेत 52. मग n कंसामध्ये a विश्वछेद b बरोबर किती आहे तर n कंसामध्ये a अधिक n कंसामध्ये b वजा n a छेद b हे आपण इथे घेतलेले आहेत. तर आता आपल्याला याच्या ज्या किमती आहेत त्या देखील आपण इथे टाकणार आहोत. बघा n कंसामध्ये a छेद b बरोबर किती आहे तर n a अधिक b n म्हणजेच कंसामध्ये a विश्वसंच काय येणार आहे तर b हे येणार आहे. मग इथे आपण याच्या किमती भरलेल्या आहेत त्या टाकलेल्या आहेत की जो क्रिकेट ज्याला आवडतं ते आहे 45 अधिक 52 वजा 70 बरोबर किती आलेले आहेत तर 27 आलेले आहेत. दोन्ही खेळ आवडणारी जी मुले आहेत ती आहेत 27. क्रिकेट आवडणारी मुले आहे 45. फक्त क्रिकेट आवडणारी मुले 45 वजा 27 बरोबर किती तर 18. मग a छेद b दोन्ही खेळ आवडणाऱ्या विद्यार्थ्यांचा जो संच आहे तो काय येणार आहे तर तो येणार आहे n कंसामध्ये a छेद b बरोबर किती तर बरोबर 27 आलेलं आहे. हे झालं आपलं एक शाब्दिक उदाहरण. आता दुसऱ्या पद्धतीने दुसऱ्या रीतीने आपण इथे सोडून घेतलेलं आहे. बघा दिलेली माहिती वेन आकृतीद्वारे आपण इथे काय केलेले आहे घेतलेले आहे आणि दुसऱ्या रीतीने हे जे उदाहरण आहे तेच आपण इथे सॉल्व करून घेतलेलं आहे. बघा n कंसामध्ये a छेद b बरोबर x मानू आणि दुसरं n a बरोबर 45 n b बरोबर किती तर 52. मग n कंसामध्ये a विश्वछेद b बरोबर किती आलेला आहे तर 70 आलेला आहे. तर a छेद b बरोबर x बरोबर n कंसामध्ये a अधिक n कंसामध्ये b वजा n कंसामध्ये a छेद b आपण घेतलेला आहे. बघा वेन आकृतीने आपण इथे काय केलेलं आहे तर वेन आकृतीने इथे आपण a च्या आणि b चे जे काही विद्यार्थी आहेत ते आपण इथे लिहिलेले आहेत. 45 वजा x आणि 52 वजा x ते आपण इथे घेतलेले आहे. आणि त्यानंतर बघा पुढील प्रमाणे आपण हे जे उदाहरण आहे ते कसे सोडवलेलं आहे तर पुढील जे उदाहरण आहे ते आपण अशा पद्धतीने काय केलेलं आहे घेतलेलं आहे. तर वेन आकृतीच्या मदतीने आपण काय केलेलं आहे तर फक्त क्रिकेट आवडणारे जे विद्यार्थी आहे ते आपण इथे घेतलेले आहे. बघा 45 वजा 27 मग 45 मधून 27 आपण मायनस केलेले आहे किती मिळालेले आहे तर 18 मिळालेले आहेत. म्हणजेच फक्त क्रिकेट आवडणारे जे विद्यार्थी आहेत ते किती मिळालेले आहेत आपल्याला तर 18 मिळालेले आहेत. तर अशा प्रकारे हे जे शाब्दिक उदाहरण आहे ते आपण दोन पद्धतीने दोन रीतीने सोडवलेलं आहे. आता उदाहरण जे दुसरं आहे ते आपण घेणार आहोत. जर n कंसामध्ये a बरोबर 15 n कंसामध्ये a विश्वसंच b बरोबर 29 n कंसामध्ये a छेद b बरोबर 7 तर n b बरोबर किती हे आपल्याला काढायचं आहे. याची उकल जी आहे ते बघा इथे आपण करून घेतलेली आहे. तर इथे आपण त्याची उकल अशी सांगू शकतो की ह्या शाब्दिक उदाहरणाची जी उकल आहे ते आपण बघा अशा पद्धतीने इथे करून घेतलेले आहे की a व b हे काय आहे संच असतील तर काय होणार आहे की n कंसामध्ये a बरोबर संच a च्या घटकांची संख्या आहे 15. मग n कंसामध्ये a विश्वसंच b बरोबर संच a संयोग b च्या घटकांची जी संख्या आहे ती आहे 29. मग a छेद b संच a छेद b च्या घटकांची संख्या किती आहे 7 आहे. मग b संच b च्या घटकांची संख्या आपल्याला माहित नाहीये ते आपल्याला काढायचे आहे. म्हणून a विश्वसंच b a अधिक b वजा कंसामध्ये a छेद b मग n b बरोबर कंसामध्ये a विश्वसंच b अधिक a छेद b वजा n कंसामध्ये a. मग n कंसामध्ये b बरोबर काय आहे तर त्याच्या किमती ज्या आहेत त्या आपण टाकलेल्या आहेत. 29 अधिक 7 वजा 15 मग 36
होणार आहे वजा हे 15. 36 मधून आपण 15 काय केलेले आहे मायनस केलेले आहे, म्हणून n कंसामध्ये b बरोबर किती आलेले आहे 21 आलेले आहे. मग संच b च्या घटकांची जी संख्या आहे ते किती आहे तर ती आहे 21. संच b च्या घटकांची संख्या किती आलेली आहे 21 आलेली आहे. आणि आता जे दुसरं उदाहरण आहे ते देखील इथे आपण घेतलेलं आहे. तर बघा संच जो आपला जो दुसरा एक एक्झाम्पल आहे ते आपण इथे सॉल्व करून घेतलेला आहे. बघा, एका स्पर्धा परीक्षेला 50 विद्यार्थी जे आहेत ते इंग्रजीत उत्तीर्ण झालेले आहेत आणि 60 विद्यार्थी गणित विषयात उत्तीर्ण झालेले आहेत. मग 40 विद्यार्थी 2 विषयात जे आहेत ते उत्तीर्ण झालेले आहेत. एकही विद्यार्थी दोन्ही विषयात अनुत्तीर्ण झालेला नाही. तर एकूण विद्यार्थी किती होते हे आपण सांगितलेलं आहे. बघा, त्याचे उकल जे आहे ते आपण इथे करून घेतलेले आहे की संच ए बरोबर इंग्रजीमध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आणि संच बी बरोबर गणितामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. मग संच ए छेद बी दोन्ही विषयामध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी. मग ए बरोबर किती 50, बी बरोबर 60 आणि ए छेद बी बरोबर किती तर 40. मग ए विश्वसंच बी ए अधिक बी वजा ए छेद बी. मग त्याच्या किमती आपण इथे भरलेल्या आहेत 50 अधिक 60 वजा 40. आता आपलं ए विश्वछेद बी किती आलेलं आहे तर 70 आलेलं आहे. मग इंग्रजीमध्ये किंवा गणितामध्ये उत्तीर्ण झालेले जे विद्यार्थी आहेत ते आहे 70. मग वर्गामध्ये एकूण विद्यार्थी किती आहेत तर वर्गामध्ये एकूण विद्यार्थी जे आहेत ते 70 आहे. तर पहा मुलांनो, अशा प्रकारे आपण या पाठामध्ये काय काय शिकलेलो आहोत तर संच या पाठामध्ये आपण शिकलेलो आहोत. तर संचांची सखोल ओळख जे आहे ते आपण या पाठामध्ये करून घेतलेले आहे. संच म्हणजे काय, त्यांचे प्रकार कसे आहे, व्यंगचित्र तसेच विश्वसंच, उपसंच, संयोग आणि छेदसंच इत्यादी सर्व घटकांचा जो अभ्यास आहे तो आपण या पाठामध्ये केलेला आहे. तर संच हा जो आपला हे जे आपले प्रकरण आहे ते आता आपण अभ्यासून झालेला आहे. आता त्याचा सराव, खेळ, परीक्षा आणि प्रश्न उत्तरे या माध्यमाद्वारे देखील आपण हे जे संच प्रकरण आहे ते अधिक चांगल्या पद्धतीने समजून घेणार आहोत. तर पहा मुलांना, आपलं जे प्रकरण आहे संच हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे. आता त्यावर आपण थोडक्यात काय घेणार आहोत तर सराव घेणार आहोत. आणि बघा, या सरावामध्ये आपल्याला काही प्रश्न विचारले जातील आणि त्यासाठी काही ऑप्शन देखील दिले जातील. तर आपल्याला एक ऑप्शन सिलेक्ट करून काय करायचं आहे तर एक ऑप्शन सिलेक्ट करून आपल्याला योग्य उत्तर द्यायचं आहे. त्यासाठी आपल्याला प्रश्न जो आहे तो नीट समजून घ्यायचा आहे. तर बघा, ए बरोबर संच एक्स हा घटक एक्स हा इंग्रजी वर्णमालेतील स्वर आहे आणि त्यासाठी आपल्याला 2 काय दिलेले आहेत ऑप्शन दिलेले आहेत. बघा, ए बरोबर APIOB आणि दुसरा जो आपला ऑप्शन आहे तो आहे ए बरोबर AEIOU. तर आपल्याला माहितीच आहे स्वर कुठले आहेत. अगदी बरोबर, ए बरोबर AEIOU हे काय आहे आपलं योग्य आन्सर जे आहे ते आलेलं आहे. मुलांना, आपला जो प्रश्न आहे तो असा आहे, बी बरोबर संच एक्स हा घटक संच एक्स एन वर्ग, एन हा एनचा संच आहे. मग एन हा 5 पेक्षा कसा आहे तर लहान आहे. मग त्यासाठी आपल्याला इथे 2 ऑप्शन दिलेले आहे. फर्स्ट दिलेला आहे बी बरोबर 1, 3, 5, 18, 25 आणि दुसरं दिलेलं आहे बी बरोबर 1, 4, 9, 16, 25. मग आपला राईट आन्सर कुठला असणार आहे? अगदी बरोबर, बी बरोबर 1, 4, 9, 16, 25 हे आपलं योग्य आन्सर आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण अभ्यासणार आहोत की सी बरोबर संच एक्स हा घटक संच एक्स 60 या संख्येचा मूळ अवयव आहे. तर बघा, सी बरोबर 2, 3, 5 आणि ए बरोबर 2, 4, 6. मग सांगा पहा मुलांना, आपलं योग्य आन्सर काय येणार आहे? अगदी बरोबर, सी बरोबर 2, 3, 5 हे काय आहे तर आपलं योग्य आन्सर आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की डी बरोबर संच एक्स हा घटक संच एक्स कंसामध्ये एन वजा 1 चा घन, एन हा एनचा काय आहे संच आहे. तर एन हा 4 पेक्षा कसा आहे लहान आहे. मग डी बरोबर 0, 1, 8 की डी बरोबर 0, 5, 6. सांगा पाहू योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर 0, डी बरोबर 0, 1, 8 हे आपलं काय आहे योग्य ऑप्शन आहे.
आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण करून घेणार आहोत की जर A बरोबर 1 2 3, B बरोबर 2, C बरोबर 2 3, मग संच A चा अतिसंच कोणता? तर पहा इथे आपल्याला ऑप्शन दिलेले आहे. पहिला जो ऑप्शन आहे आपला तो आहे संच B चा संच A हा अतिसंच आहे आणि संच C चा संच हा काय आहे तर A अतिसंच आहे. मग योग्य ऑप्शन काय आहे आपलं? अगदी बरोबर, संच C चा संच A हा काय आहे अतिसंच आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो आपण घेणार आहोत की जर x बरोबर PQ तर x या संचाचे उपसंच आपल्याला सांगायचे आहेत. मग बघा, रिक्त संच P, Q, P आणि Q. दुसरा ऑप्शन आहे PQ, O, PQ आणि रिक्त संच. मग सांगा पाहू आपलं योग्य ऑप्शन काय आहे? अगदी बरोबर, रिक्त संच P, Q आणि PQ हे काय आहे आपलं योग्य आन्सर आलेलं आहे. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो देखील आपण घेणार आहोत की n कंसामध्ये A बरोबर 5, n कंसामध्ये B बरोबर काय आहे 7 व n कंसामध्ये A छेद B बरोबर 3 असेल तर n कंसामध्ये A विश्वसंच B हा संच आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला 2 पर्याय दिलेले आहे आणि त्यापैकी अयोग्य जो पर्याय आहे तो आपल्याला सिलेक्ट करायचा आहे. बघा, n कंसामध्ये A विश्वसंच B बरोबर 9 आणि A छेद B n बरोबर काय आहे 20. मग योग्य पर्याय काय आहे? अगदी बरोबर, हा आहे आपला अचूक पर्याय n कंसामध्ये A विश्वसंच B बरोबर 9. आणि आपला जो पुढचा प्रश्न आहे तो घेणार आहोत आपण. जर n कंसामध्ये A बरोबर 35, n कंसामध्ये B बरोबर 40 व n कंसामध्ये विश्वसंच B बरोबर किती आहे 50 असेल तर n कंसामध्ये A छेद B हा संच आपल्याला काढायचा आहे. त्यासाठी आपल्याला 2 जे ऑप्शन आहेत ते दिलेले आहेत. बघा, n कंसामध्ये A विश्वसंच B बरोबर 21 आणि n कंसामध्ये A छेद B बरोबर 25. तर मग आपलं योग्य आन्सर काय आहे? अगदी बरोबर, आपलं योग्य आन्सर आहे n कंसामध्ये A छेद B बरोबर 25 हे आपलं योग्य आन्सर आलेलं आहे. आणि आता आपला जो पुढचा प्रश्न आहे तो असा आहे की वस्तूच्या सुस्पष्ट डॅश संच असे म्हणतात. तर त्याला मांडणीला म्हणतात की समूहाला म्हणतात? बरोबर, काय म्हणतात तर समूहाला म्हणतात. पहा, वस्तूंच्या सुस्पष्ट समूहाला संच असे म्हणतात. आणि आपला जो शेवटचा प्रश्न आहे तो इथे आपण अभ्यासणार आहोत की डॅश संच U चिन्हाने दर्शवतात. कुठलं संच U चिन्हाने दर्शवतात? पहा, विश्व की अति? अगदी बरोबर, बघा, विश्व संच हा U चिन्हाने दर्शविला जातो. तर बघा मुलांनो, अशा प्रकारे आपला जो संच हे जे प्रकरण आहे ते आपण अभ्यासलेलं आहे आणि त्यावर आपण सराव देखील घेतलेला आहे. आता खेळाच्या माध्यमातून सुद्धा आपण काय करणार आहोत तर विचारलेल्या प्रश्नांची जी काही उत्तरे आहेत ते आपण घेणार आहोत.